ही सांबार मसाल्याची सांबार भाजीची फोडणी. याच्यामध्ये खोबरं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर, टमाटा, मिरची, हळद टाकले आणि आता त्याच्यामध्ये आपण हा घरी बनवलेला सांबार मसाला टाकणार आहे. हा आपण 2 चमचे सांबार मसाला याने त्याची टेस्ट अजून छान होते. खूप झालेला हा मी घरी बनवून ठेवलेला आहे पनीर मसाला. आपण जेव्हा मसाले बनवतो तेव्हाच हा पनीर मसाला, हा सांबार मसाला आणि हा मॅगी मसाला आणि हा पावभाजी मसाला. हे पावभाजी मसाला वाव. तर हे सगळे मसाले आपण उन्हाळ्यामध्ये मसाले बनवतो तेव्हाच मी हा बनवून ठेवलेला आहे. आणि हा आपल्याला जेव्हा भाजी बनवायची तेव्हा तो काढायचा आणि 1 चमचा टाकायचा. हा घरचा शुद्ध मसाला प्युअर. आणि आता हे आपण चांगलं परतून घेतलं आहे. हे आपली सांबार भाजीची फोडणी. याच्यामध्ये आलं, लसूण आणि सगळं मीठ, मिरची टाकलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे या मुगाची आणि तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. कारण मुगाची डाळ ही चांगली असते पचायला. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत या सगळ्या भाज्या. याच्यामध्ये आहेत सगळ्या सांबारच्या भाज्या. याच्यामध्ये दुधी भोपळा, सुरण, तोंडली, परवड, गाजर या सगळ्या भाज्या आपण वाफवून घेतल्या आणि आता सांबारमध्ये आपण टाकणार आहे. याने सांबार आणखी छान होतो. याच्यामध्ये चवळी, गवार, वाल सगळ्या मिक्स भाज्या आणलेल्या आहेत. आणि मग ही डाळ आपण कुटून त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि इकडे चालू आहे ही झाली आपली इडली. आणि हे आहे हे त्याच्यामध्ये टाकायचं वरण सांबारचं. डाळ आपण चांगली घोटून घेऊ. कुकरला शिजवून घेतली भाजी आणि डाळी. झाले की आपण टाकू त्याच्यामध्ये गरम पाणी. हे आपण कुकरचे पाणी टाकू शकतो. आपल्याला चांगलंच पाणी आपण टाकलं होतं याच्यात. चल गरम पाणी अजून चांगलं आहे. कुकरचं पाणी आता झालेलं आहे. आणि अजून त्याच्यामध्ये वरण टाकायचं आहे. हे वरण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. आपण त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे.
राहिलं मेन मीठ. आपण मीठ वरण शिजवताना आणि भाजी शिजवताना 2 चमचे आपण टाकलेलं आहे. आणि आता उकळी आली का आपल्याला मीठ टाकून आपलं सांबार पूर्ण होणार आहे. छान शिजलं तर हे घोटायचं. डाळ मिक्स झाली पाहिजे त्याच्यात. घोटायचं. बंद कर थोडं. व्हिडिओ बंद कर.